नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 51 चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. यूज दी फॉर्म्युला टू फाइंड दी व्हॅल्यूज. या चार व्हॅल्यूज दिलेल्या आहे, यांचं सोल्युशन आपल्याला काढायचं आहे फॉर्म्युला यूज करून. कोणता फॉर्म्युला? एक्सपेन्शनचा हा फॉर्म्युला आहे. ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं आहे. सोडूया. प्रश्न जशाच तसे आपण लिहून घेतलेले आहेत. आन्सर $502 and into 498 हे मल्टिप्लिकेशन आपल्याला सोडवायचं आहे. पण कोणता फॉर्म्युला वापरून? ए प्लस बी ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा एक्सपेन्शनचा हा फॉर्म्युला यूज करायचा. हा फॉर्म्युला अप्लाय करून हे मल्टिप्लिकेशन आपल्याला सॉल्व करा असं विचारलेलं आहे. याला आपण असं लिहू शकतो, 502 म्हणजेच काय होईल? 500 प्लस 2 म्हणजे एक ब्रॅकेट आपला तयार झाला. इंटूला इंटू. आता 498 म्हणजे 500 मायनस 2. काहीच फरक केला नाही, फक्त या फॉर्ममधलं या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेले. आता आपले या टाईपमध्ये फॉर्म्युला तयार झाला. आता हा म्हणजे याप्रमाणे लिहिता येईल आपल्याला. कसं लिहिणार आपण? फर्स्ट टर्म 500 स्क्वेअर आणि मायनसला मायनस. सेकंड टर्म 2 आली, 2 सेकंड टर्म 2 याचा स्क्वेअर. आता किती सोपं होईल सोडवायला. 5चा स्क्वेअर 25. स्क्वेअर असल्यामुळे हे 2 शून्य आणि अजून 2 शून्य म्हणजे 4 शून्य होतील, 4 0 आणि मायनस 2चा स्क्वेअर 4 इक्वल टू 2,50,000. याच्यामधून जर 4 मायनस केले आपण तर आन्सर किती येईल? 22,49,996. ओके, हे झालं आपलं आन्सर. दुसरा प्रश्न याच प्रकारचा. 97 इंटू 103 हे दिलेले. त्याला आपण असं लिहू शकतो, 97 म्हणजे 100 मायनस 3 म्हणजे 97 एका ब्रॅकेटमध्ये आणि इंटूला इंटू 103 म्हणजे 100 प्लस 3. 100 इथं घेतलं आपण, इथं 500 घेतलं. हे कशामुळे घेतलं? 0 0 असलं म्हणजे स्क्वेअर काढण्यासाठी सोपं जाते, म्हणून त्या टाईपची जवळची संख्या घेऊन आपण कन्वर्ट केलेलं आहे. आता याला आपण असं लिहू शकतो, 100 स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म 3चा स्क्वेअर. म्हणजे या टाईपमध्ये झाला हा हे प्रॉब्लेम आपला. ए प्लस बी ए मायनस बी. त्यामुळं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर हा लिहिला आपण, सेकंड टर्मचा स्क्वेअर हा लिहिला. 100चा स्क्वेअर 2 शून्य आणि हे 2 शून्य मायनस 3 म्हणजे 3चा स्क्वेअर 9. तर याचं उत्तर 9991. 10,000 मधून 9 गेले तर 9,991 हे झालं आपलं दुसऱ्याचं उत्तर. तिसरा प्रश्न याच प्रकारचा आहे. 54 इंटू 46. याला आपण असं लिहू शकतो, 50 म्हणजे 54 म्हणजे 50 प्लस 4 इंटू 46 म्हणजे 50 मायनस 4. 50 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर. 50चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25. हे 2 म्हणजे हे 2 शून्य वाढतील. हा एक शून्य आणि स्क्वेअरचा एक शून्य, 2 शून्य मायनस 4चा
16. याचं सबट्रॅक्शन काय होईल? 2484. तिसरा झाला. चौथा प्रश्न 98 × 102. हे सोडवायचं म्हणलं आपल्याला तर 98 आहेत म्हणून 100 - 2 म्हणजे 98. सेकंड ब्रॅकेटमध्ये 102 आहेत म्हणजे 100 + 2. हे दोन्ही सारखे झाले, हे दोन सारखे झाले, टर्म सारखे करून घेतले आपण अशा. आता फॉर्म्युलामध्ये मायनस असं कन्वर्ट होईल आपलं. 100चा स्क्वेअर म्हणजे हे 100 अजून दुसऱ्या 100चे अजून 2 झिरो मायनस 2चा स्क्वेअर 4. 10,000 मधून जर 4 मायनस झाले तर 9,996. हे आपलं आन्सर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.